Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. सरकारला नाशकी सवय लागलेली देवेंद्र फडणवीस. पण हे देवेंद्र फडणवीस उलट सुलट करतो, माहिती खोटी न्यायदेवतेला देतो. आता तुम्ही सांगितलं रस्त्यात गाड्यात काढल्या, तुम्ही सांगितलं 5,000 लोक ठेवा, इथं 5,000 ठुले. आता काय याच्यापेक्षा काय असतं? अरे बाबा, सरकारला नाशकी सवय लागलेली देवेंद्र फडणवीस. उल्लंघन केलं नाही केलं तरी म्हणायचं त्याने उल्लंघन केलं. इथं 5,000 लोक आहे, तुम्ही म्हणले इथं बसू नका, बिचारे इकडे तिकडे रस्त्यावर फक्त थांबतेत. मग आता कुठं थांबते? 500 किलोमीटरहून लेकरं आले, द्या घर तुम्ही त्यांना. सरकारने घर द्यावा, थांबते. मैदानात द्या, मैदानावर थांबलेत. तुम्ही ज्या जागेवर सांगितलं त्या जागेवर 4-5 हजार लोक आहेत. कोणचं उल्लंघन केलं? रात्री तुम्ही सांगितलं गाडी रस्त्यात ठेवू नका, नेल्या. CST BMC रिकामी करा, केली. कोणत्या नियमाचं उल्लंघन केलं? असं नाही पाहिजे. अन्यायकारक देवेंद्र फडणवीसने आमच्यासोबत वागू नये. न्यायदेवता आमच्याशी अन्यायकारक वागत नाही, वागणार पण नाही. पण हे देवेंद्र फडणवीस उलट सुलट करतो, माहिती खोटी न्यायदेवतेला देतो. म्हणून हे होत आहे. मराठ्याला कळतं राज्यात देवेंद्र फडणवीस कुटील डाव खेळायला लागला, खोटारडा डाव खेळायला लागला. न्यायदेवतेला खोटी माहिती देवेंद्र फडणवीस देतो आणि आमच्या मराठ्यावर अन्याय करतो. याचे पण दुष्परिणाम देवेंद्र फडणवीसलाच भोगावं लागतील. आम्ही काहीच करीत नाही. माझं म्हणणं काय, 30-35 मंत्री या नाही तर 2 आहे, किती या. आम्ही चर्चेला तयार आहेत. आमचे पोरं कोणाला त्रास देत नाहीत, काही नाहीत. आम्हाला आरक्षणाशी देणं घेणं. ते आले तरी त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना आमचेच पोरं वाटायला लावतील, सन्मानपूर्वक त्यांना चर्चाही करतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी मागितलेले 4ही गॅजेटियर, त्यापैकी 2चं त्यांचं म्हणणं आहे थोडा अभ्यास त्याचा राहिलेला आहे आणि समजून घ्यावं लागतं. राहिलं असन ते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर थोडं किचकट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आपण समजून घेऊ. मग हैदराबादचं गॅजेटियर आणि 17 संस्थांचं गॅजेटियर याची अंमलबजावणी करायला तुम्हाला हरकत काय? अभ्यास झाला आहे का? हो झाला. मग देऊन टाका दोन्ही गॅजेटियर. मी ते ऐकत नाही, एक आणि फीक दोन्ही पण.